नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे, वाजले सकाळचे 5:15. मी रेडी झाली आहे कारण माझं सेशन आहे आणि सेशन आवरल्यानंतर आम्हाला लगेच निघायचं आहे कोल्हापूरला. आम्ही कुठे पण जायला पहाटे 5:00 जातो, नाशिक असो किंवा कुठेही फिरायला जायचं असो. बट माझ्या सेशनमुळे जरा लेट होतं आहे, प्लस ह्यावेळेस आमच्यासोबत गोलून ते पण आहे. सो मस्त असणार आहे आजचा दिवस. स्टे ट्यून फॉर दॅट. तर आता 11:30 झाले आणि आम्ही आता पोहोचू एक तासात पोहोचू आम्ही हॉटेलवर आणि मग आम्ही जाणार दर्शनाला. सखी गायब झाली आहे. आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो होतो, तिथून ती गोलूकडे गेली आहे. आम्हाला असं टाटा बाय बाय करून जाते ना ती गाडीतून, जसं आम्ही तिला खूप त्रास देतो. मी छान अशा बांगड्या वगैरे घातल्यात, अशा दिसत नाही. आणि मी ना थोडी बारीक झाली आणि त्याच्यामुळे मला निखिलचे कपडे बसायला लागलेत, जे त्याचे थोडे असे काय म्हणतो आपण, लूज होते ते वाले कपडे जे मला आधी बसत नव्हते. जसं की मी ते रेडवालं ते निखिलचं ढापलंय, व्हाईटवाला निखिलचं ढापलंय. माझ्याकडे एवढे स्वेटर्स नाही आहेत, निखिलकडे खूप आहेत. तर हे पण मी आज निखिलचं काढलंय. आणि अजून एक रेड आहे जे माझ्या फुल डोक्यात आहे. कोणतं? नाही रेड नाही, सॉरी, सेम असं ऑरेंज बघ तुझ्याकडे एक, लास्ट टू लास्ट इयर घेतलं होतं. होणार आहे मग मी तेवढी बारीक. सो आहे आणि छान वाटतंय, छान झालाय म्हणजे इथपर्यंतचा प्रवास. पुढे बघू, तुम्ही असणारच सोबत आमच्या. तर आम्ही चेक इन केलं आहे. आल्या रूममध्ये इथे असं छोटंसं वॉर्डरोब आहे आणि असा रूम आहे, स्वीट अँड सिम्पल. आणि इथेही मी व्ह्यू असं काही व्ह्यू सांगण्यासारखा नाही आहेत पण. तर येस, रूममध्ये आलो, जेवण झाले, थोडा आराम केला आणि आम्हाला जायचं आहे दर्शनाला. त्याच्या आधी मस्त साडी घालायची मला. येताना मस्त बांगड्या वगैरे घालून आली आहे मी, पैंजण वगैरे सगळं छान छान घालून आली आहे. आणि त्यासाठी मेकअप करायचा आहे, तर मेकअपसाठी मी शॉर्टच शूट करणार आहे. बट तुम्हाला म्हटलं दाखवून देऊयात आधीचा लुक आणि मग नंतरचा लुक पण दाखवते. माझा थोडाफार मेकअप झाला आहे आणि हे बघा, हे आलं आहे. काय करू सकी मी, हे बघ. आणि हे कोणी शिकवलं तुला, कोणी शिकवलं तुला? हे डायपर घातलंय पाहिजे मी तिला कपडे घालायचे, बट आम्हाला त्याच्या आधी मेकअप करायचा आहे. हाय कर सगळ्यांना, असा मेकअप करते सखी. बस. तर येस, 15-20 मिनिटात छान मेकअप झालाय, छान आवरलाय. निखिल फक्त 2 मिनिटात छानसा रेडी झालाय. आपल्याला जास्त वेळ नाही लागत. बट तू वेगळाच काहीतरी दिसतोस असं तुला वाटतंय. बट मी छान दिसते असं मला वाटतं. त्यात मी वेणी घातली आहे कारण मला मोकळी केस आवडत नाही. नाही, तुला नाही आवडत ते तर आहे, त्याला मी वेणीतच आवडते. बट खूप गरम होत आहे. आणि सखी पण खूप गोड तयार झाली आहे, बट आम्हाला TV बघायचा आहे. सखी हॅलो करते सगळ्यांना. नाही आम्ही गोड दिसतोय मात्र आम्ही 2-4 फोटो काढून घेतो. माझं सगळं छान झालंय, फक्त याच्यात मी थोडी गंडी आहे. हे मी दुसऱ्या कलरचं घालायला होतं, डार्क. ती भाषा म्हणजे माझी जरा चूक झाली. हे असं ग्रीन हवं होतं थोडं, बट मी पिंकिशवाला आणलं. माझ्याकडे ग्रीन पण होतं, पण म्हटलं जाईल असं, बट ते नाही जाते. पण ठीक आहे, माझ्याकडे मंगळसूत्रात जास्त ऑप्शन्स नाही आहे. हार मी 2-3 आणले होते, पण असं वाटतं की हेच छान नाजूक दिसतं. ठीक आहे. मी गोड दिसते असं मला वाटतंय. तुम्हाला कशी दिसते मी ते खाली कमेंटमध्ये सांगा. आम्ही मंदिरात संध्याकाळी गेलो होतो 5:30-6च्या दरम्यान. तर आधी गेल्या आरवीला भूक लागली होती म्हणून आप्पे खायला गेलो होतो. मस्त असतात इथले आप्पे. मी जेव्हा पण कोल्हापुरात जाते तेव्हा इथे खाते नेहमी. आम्ही संध्याकाळी गेलो होतो, त्याच्यामुळे वातावरण खूप सुंदर होतं. मंदिरही संध्याकाळी खूप छान दिसतं कारण सगळे लाईट्स लागलेले असतात. बाहेरचे जे दुकानं असतात स्पेशली ज्वेलरीचे वगैरे, ते पण खूप मस्त चमचम करतात. आणि आमचं दर्शन खूप छान झालं. स्टार्टिंगला आम्हाला गोलू आणि सखीने थोडा त्रास दिला कारण गर्दी खूप होती. एकदा त्या जेव्हा रुळल्या ना तेव्हा त्यांना मंदिरातून शोधून आणावं लागत होतं. इतक्या खेळत होत्या दोघीही, खूप गोड दिसत होत्या. आमचं खूप छान दर्शन झालं. दर्शन वगैरे झालं आमचं छान. त्यानंतर रूमवर गेलो, परत आली मी आता माझा प्रसाद घ्यायला. काय ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी. म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण होता, कसं काहीतरी झालं. सो मी वेट करते. निखिल बाहेर गाडी त्याचा केला घेऊन आणि मी इथे आते. तर आज आहे आमचा कोल्हापुरातला डे 2
आम्ही सकाळी सकाळी चेकआउट केलं होतं 10 वाजेच्या आसपास. आणि घराची रूम आवरण्यापेक्षा हॉटेलची रूम आवरणं इतकं अवघड असतं. ना झाडायचं असतं ना पुसायचं असतं. बट जो पसारा आपण एका दिवसात केलेला असतो ना, इकडे काय तिकडे काय, ह्या रूममध्ये काय, वॉशरूममध्ये काय ठेवलं आहे, असं करता 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 इतका वेळ गेला. कारण चिल्लर पॅटी असली की बऱ्यापैकी सामान असतं. सखी मस्त मागे गोड गोड बसली आहे. तर आमचंही गोलू आणि सखीमुळे बऱ्यापैकी सामान होतं. आवरलं गेलं. चेकआउट केल्यानंतर निखिलच्या आवडत्या ठिकाणी गेलो होतो. कुठे निखिल? मिसळ खायला पडतरीची. मस्त मिसळ खाल्ली. मस्त असते खरंच. आणि मला तिथे आवडतं की अजूनही असं एकदम जुन्या टाईप आहे. असं उगाचच लोक येत आहेत म्हणून काहीतरी फॅशनेबल नाही करून ठेवलं. मस्त आहे. चव पण छान आहे आणि नियोजन पण छान आहे. तर ते झालं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे ज्योतिबांना जायला. कारण भाऊजींनी पण गेलेले नाही आहे. कधीच नाही गेलेत ते. आणि आम्ही पण आय थिंक दुसऱ्यांदाच चाललो आहे. कारण आता लग्न झाल्यानंतर कोल्हापूर तुळजापूर होतं. पण काय भेटू ते दे ना आम्हाला. तर खायचं सुचतंय काहीतरी. मी प्रचंड टॅन झाली माझी स्किन. त्यावर काय करता येईल ते मी आता घरी जाऊन बघेल. कानातले मी दुसरे समजून तिसरेच घेऊन आली. खूप मोठे झाले तर मी सध्या घातले. काय बेटा? तू पडून नाही जाणार बेटा. हो तुला मी ते खायला देते. चलो स्टे ट्यून. जसं काल कोल्हापुरात छान दर्शन झालं अंबाबाईचं, आज तसंच आमचं ज्योतिबाचंही दर्शन झालं. गर्दी प्रचंड होती आणि आमच्या चिल्लर पार्टीने पण आम्हाला थोडा त्रास दिला आतमधल्या गर्दीत. पण आमचं दर्शन इतकं छान झालं. आणि त्याच्यानंतर गोलू आणि सखींनी जी रंगपंचमी खेळली आहे या गुलालासोबत, बापरे, त्या प्रत्येकाला टीका लावत होत्या. जे असे गुरुजी लावतात ना अगदी त्या टाईप. दोघी पण पूर्ण भरलेल्या होत्या. खूप छान दर्शन झालं आणि एवढं लांब जाऊन तर खूप मनापासून बरं वाटतं. तर आमचं खूप छान दर्शन झालं ज्योतिबाच्या इथे पण. मस्त वाटतं जेव्हा आपण एवढं लांबून येतो खास दर्शनासाठी. छान दर्शन होतं. काल देवीचं दर्शन पण खूप छान झालं आणि आज हे पण खूप छान झालं. आणि सखीने आणि गोलूने तर इतकी मजा केली. आम्ही रंगपंचमी खेळत आलोय. आता काय हे बघा बंद करायचे आहे का? मी केलं. हे तुला कोणी घेऊन दिलं का सखी? हे कोणी घेऊन दिलं तुला? अमोल काकांनी घेऊन दिलं. मस्त सखीला आत पण नेलं होतं त्यांनी दर्शनाला. अमोल काकांनी घेऊन दिलं. बरं. काल पण आम्ही बऱ्याच वेळा अमोल काकाच्या गाडीत होतो. काल पण त्यांना आम्ही इतके गाणे ऐकवलेत की बास कधी. बट चला इथलं दर्शन छान झालंय. आता आम्हाला जेवायला जायचंय देहातीला ना रे. लई कॉम्प्लिकेटेड होणार आता. ते 3 वाजता बंद होतं आणि आपण पोहोचूच का 3:30ला. 2:45ला पोहोचू आपण. बघूया तुमची इच्छा असेल तर मिळेल. ते सगळे नॉनव्हेजवाले आहेत. मी एकटीच व्हेजवाली आहे. मला खूप जणांनी खूप हॉटेल सजेस्ट केले होते पण काल मला तेवढा वेळच मिळाला नाही. पण ठीक आहे नाही वेळ मिळाला पण जे झालंय ते खूप छान झालंय. त्याच्यामुळे जाऊ द्या. मला ब्लॉगच्या शेवटी सगळं सांगते. तर खूप घाई होईल म्हणून शांततेत बसून सगळं सांगते तुम्हाला. त्यामुळे नाही ते खायचं प्यायचं झालं. बट अशी मजा केली आहे मी खूप. हो ना शकू तू किती मजा केली. ए सखी इकडे बघ ना. सखीला तर आजकाल कोणाशीच बोलायचं नसतं. मी इतकं भाव खातो आणि मी पण तिला फोर्स करत नाही. बेसिकली ती माझा कंटेंट नाहीये. ती माझ्या कंटेंटमध्ये एक छोटा किंवा ती माझ्या ब्लॉगमध्ये एक छोटासा पार्ट आहे. बट पुरा कंटेंट मी तिला नाही म्हणू शकत. बरं माझे बच्चू असो. चलो तुम्हाला सांगतेच पुढे काय काय कसं कसं होतंय ते. त्यानंतर ना आम्ही मध्ये थांबलो होतो साताऱ्याला. कारण सखीला पण पेढे आवडतात, गोलूला पण आवडतात. त्या दोघींनी इथे जी मस्ती केली आहे ना नेक्स्ट लेवलची आहे. आणि लास्ट टाइम पण आम्ही इथून नेले होते, छान होते. तर म्हटलं कुंदा आणि पेढे निवत. डाएट आहे पण म्हटलं थोडंफार चालतं काय ते. टू डे 2. तर काल मी तेव्हा तुमच्याशी बोलत होते की आम्ही देहातीला जेवायला चाललो आहे. तर तिथे तर आम्ही 2:30-2:45ला पोहोचलो होतो. बट आय थिंक ते नाही घेत कस्टमर त्यानंतर. त्यामुळे तिथे नाही झालं. नंतर परखला गेलो होतो, तिथे पण नाही झालं. निखिलला म्हटलं कर कॉम्प्रोमाइज, खाऊन घे व्हेज किंवा दुसरे कुठेतरी खा. आणि हिज लाईक नाही कोल्हापुरात आलो आहे तर तेच खायचं. मग आम्ही पद्मा म्हणून एक जुनं हॉटेल होतं तिथे गेलो होतो. तर त्यांच्यासोबत माझं पण व्हेज छान मिळालं तिथे मला. आम्हाला 4 वाजले होते कोल्हापूरमधून निघायला आणि जवळजवळ 10 वाजता घरी आलो. खूप थकलो होतो प्रवासामुळे. तशी आमच्या चिल्लर पार्टीने बऱ्यापैकी साथ दिली पण जरा गर्दी त्यांची चिडचिड होते तशी तिथेही झाली होती. तर असो तुम्हाला मेन मुद्दा सांगायचा आहे. जसं मी ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला पण सांगितलं म्हणजे मध्ये पण सांगितलं होतं. तर माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली आहे. जर तुम्ही माझे मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल जेव्हा मी कोल्हापूरमध्ये गेली होती तेव्हा मला देवीची अलंकार पूजेची साडी हवी होती आणि ती मला मिळालीसुद्धा होती. अगदी 1.1%ने तो आशीर्वाद किंवा तो प्रसाद माझ्या हातून गेला होता. त्याच्यानंतर 8-10 दिवस खूप रुखरुख लागली होती मला की काय झालं का बरं नाही मिळाली. कारण अगदी हातात येऊन मग गेली होती. त्यामुळे त्याच्यानंतर पण आपले जे 2-3 सबस्क्रायबर्स होते आणि इंस्टाग्रामवर फॉलोअर्स होते त्यांच्या कॉन्टॅक्ट थ्रू पण मी
ती पूजेची साडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, बट ती नाही मिळाली मला तेव्हा पण. सो यावेळेस जेव्हा मी इथून गेले तेव्हा मी असं अजिबात ठरवलं नव्हतं की आपण त्या साडीचा विचार करायचा आहे किंवा मागायची आहे वगैरे, कारण नाही मिळाली तर मग ते डोक्यात असतं की आपल्याकडनंच काहीतरी झालं किंवा का नाही मिळाली अशी गडबड होते. आणि जनरली नाहीच देत अलंकार पूजेची साडी कोणी, जे नेसवतात देवीला तेच घेऊन जातात. सो यावेळेस तर मी असं काहीच डोक्यात ठेवलं नव्हतं. आम्ही एक वाजता कोल्हापूरमध्ये पोचलो होतो. त्याच्यानंतर जेवण वगैरे असं करत करत मी 5 वाजता मंदिरात गेलो संध्याकाळी, कारण कोल्लूची आणि सखीची झोप पण होती. 5 वाजता गेलो तेव्हा मंदिरात खूप गर्दी होती. सो आपल्या महाराष्ट्रात तो एक रूल पण आहे की 1.5 वर्षाच्या बाळापर्यंत, 1.5-2 वर्षाच्या बाळापर्यंत जर तुमचं बाळ लहान असेल तर तुम्ही दर्शनाची एक तिथे सोय असते. जे पोलीस अधिकारी असतात त्यांच्याशी बोलून ते करतात. जसं त्र्यंबकेश्वरला आहे, शिर्डीला वगैरे पण आहे. सो मी ती चौकशी करायला गेलो होतो कार्यालयात की असं असं काही होईल का. ते बोलले होईल, पण त्यासाठी बराच वेळ लागतो, म्हणजे तुम्हाला 1-1.5 तास वेट करावा लागतो. लाईनमध्ये नाही, पण इथे का होईना वेट करावा लागतो. सो आम्ही तिथे वेटिंगला बसलो होतो. त्याच वेळेस एक गुरुजींचं बोलणं चालू होतं काहीतरी साडीबद्दलच आजच्या असं. निखिल त्या कन्व्हर्सेशनमध्ये ॲड झाला त्यांच्या, आणि मग ते बोलत होते तर ते गुरुजी बोलले की अलंकार पूजेची साडी मिळणं तर अवघड आहे, बट एक जे गुरुजी आहे ज्यांनी दिवाळीला नेसवली होती मी त्यांना विचारून बघतो. सो त्यांना कॉल केला की दिवाळीची साडी आहे का, तर ते बोलले आहे, पण ती जी साडी होती ती माझ्या बजेटमध्ये नव्हती ऑनेस्टली सेईंग. पण तरी पण म्हटलं चला यार, दिवाळीची साडी मिळत असेल तर काही हरकत नाही, म्हणून म्हटलं ट्राय करूयात. तर विचारलं त्यांना, बट ते आधी हो बोलले. नंतर पुन्हा त्यांना असं झालं की त्यांनी नेसवलेली साडी होती, मग ते पुन्हा नाही बोलले आय थिंक. पुन्हा मी म्हटलं जाऊ दे आता नाहीच विषय काढायचा. बट तिथे काका उभे होते, आय थिंक त्या मंदिराचेच कोणीतरी असतील, आणि ते मला म्हणत होते की तुम्हाला आजची साडी चालेल का. मी त्या गुरुजींना विचारून बघतो. म्हटलं बघा, मला मागच्या वेळेस पण असंच सांगितलं होतं आजची साडी मिळेल तुम्हाला, पण नंतर नाही दिली. तर माहीत नाही, म्हटलं तुम्ही विचारून बघा, मिळाली तर मला सांगाय, पण मिळालीच पाहिजे असं मला काही नाही म्हटलं, कारण डेफिनेटली जो नेसवतो साडी देवीला त्याचा पहिला अधिकार असतो. बट त्यांनी त्या गुरुजींना विचारलं, आणि ते जे गुरुजी होते ज्यांनी नेसवली होती किंवा त्यांचा वार होता दुसरे कोणी नेसवली असेल, ते हो बोलले. तरी पण मला विश्वास बसत नव्हता, कारण मागच्या वेळेस हे सगळं होऊन जेव्हा मी संध्याकाळी 9 वाजता साडी घ्यायला गेली तेव्हा ते नाही म्हटले होते ज्यांनी साडी नेसवली ते. सो यावेळेस म्हटलं ठीक आहे, मिळाली तर बघत. 9 वाजता जेव्हा मी साडी घ्यायला गेली तेव्हा त्यांनी देवीने दिवसभर घातलेली साडी किंवा दिवसभर नेसलेली साडी जी अलंकार पूजेची होती ती साडी माझ्या पदरात दिली त्यांनी, माझ्या ओटीत दिली ती साडी. ही ती सुंदर साडी आहे. मी देवीचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करेल. तर माझ्यासाठी खूप माझी खूप इच्छा होती माझ्या घराची जेव्हा वास्तुशांती असेल आणि आयुष्यातले जेव्हा ते 2-3 चांगले प्रसंग असतील आयुष्यात, तेव्हाच मी ही साडी नेसेल. आता सध्या मी ती सिन्नरला ठेवायचा विचार करते आहे, कारण वास्तुशांतीला अजून जवळजवळ 6-7 महिने जातील, तोपर्यंत इथे नको. तर ही कोल्हापूरच्या देवीने नेसलेली साडी किंवा तिच्या अंगावर उतरलेली साडी तुम्हाला पण आशीर्वाद दिला, तुम्हाला पण दाखवली मी. तर मला मिळाली आहे थँक्स टू निखिल, की त्याने काहीतरी केलं, कारण की यावेळेस मी असं अजिबात ठरवून नव्हती गेलेली, पण ती मला मिळाली योगायोगाने. इवन जेव्हा मी दर्शनाला गेली होती ना तेव्हा पण असं काही डोक्यात नव्हतं, पण जेव्हा गुरुजींनी संध्याकाळी मी गेली साडी न्यायला, जेव्हा ती माझ्या ओटीत दिली तेव्हा ते बोलले की प्रत्येकाला नाही मिळत, तुमची खरंच खूप मनापासून इच्छा असेल म्हणून तुम्हाला ती मिळाली म्हणे. गुरुजी खरंच सांगते, मागच्या वर्षभरापासून माझ्या डोक्यात ते फिरत होतं, मी वेगवेगळ्या प्रकारे ट्राय पण केलं पण मिळत नव्हती. ही माझी खूप मनापासून इच्छा होती म्हटलं, फक्त मी यावेळेस बोलून नव्हती दाखवली, पण ती देवीने ऐकली. बरं देवीने अशी ऐकली, देवीला माहिती असेल मी मला खूप आवडतात पैठण्या, तुम्हाला माहिती आहे. आज तीच मिळाली मला, मी नक्की नेसेल तिचा प्रसाद म्हणून, तिचा आशीर्वाद म्हणून. सो छान गोष्ट होती, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. वन मोर थिंग जी मला ॲज अ इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगायची खूप इच्छा आहे, की आमच्या गौरीचं गॅदरिंग झालं आता परवा, मी गेली त्याच दिवशी. तर मस्त आम्हाला पहिला नंबर वगैरे आला. आम्ही तिची शाळा बदलून तिला दुसऱ्या शाळेत टाकलं होतं मागच्या 2 वर्षापूर्वी. तिथे मस्त गॅदरिंग वगैरे झालं आणि तिथेचे फोटो आले. तिथे मस्त जिजसचा फोटो होता आणि त्याला माळ घातलेली होती. नो ऑफेन्स, प्रत्येक शाळेचं वगैरे असतं. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा दीपप्रज्वलन व्हायचं, सरस्वती मातेचा खूप मोठा फोटो असायचा. सो डिफरन्स मला फक्त हे सांगायचं आहे, इवन मी तुळजापूर जेजुरीला जाते किंवा मी कोल्हापूरला जाते म्हणून नाही, किंवा मी देवस्थानाला जाणारी मी एकटीही नाही आहे, खूप लोक जातात.
बट जी लोकं जात नाही, मला त्यांना खूप सांगायची इच्छा आहे की तुमची मुलं लहान असल्यापासून वर्षातनं एकदा तरी आपलं कुलदैवत किंवा आपले जे काही आहे ना ते त्यांना दाखवा. कारण जसं तुम्ही बघता जे क्रिसमस वगैरे आहे जे आपण लहानपणी एवढं सेलिब्रेट करत नव्हतो, आता वातावरण असं आहे, सोशल मीडिया आहे किंवा शाळेतच ते त्यांना, आपण जे शाळेत त्यांना टाकतो आणि आपण आपल्या मर्जीने टाकतो, त्या शाळेत त्यांना ते ऑलरेडी बिंबवलं जातं. त्यांना नाही माहिती, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपला एवढा मोठा परिवार असायचा, आत्या, मामा, काका, मावशी सगळे होते आपल्याला. आत्या तुळजापूरला गेलेली असायची, काका कोल्हापूरला असायचे, कोणीतरी काशीला असायचं. हे नावं लहानपणापासून आपल्या कानावर पण पडत आलं. तिथे कोणीतरी देव आहे हे तरी ॲटलिस्ट आपल्याला माहीत होतं. तसं आपल्या मुलाला नाही आहे. आपणच दोघं आहे किंवा आजी आजोबा आहे आणि यांच्याच थ्रू त्यांच्या पुढे काहीतरी जाणार आहे. सो हे जे आपल्या नशिबाने आपल्याला महाराष्ट्रात जे मिळालं आहे ते आपल्याला वर्षातून एकदा आपल्या लहान मुलांना दाखवायला काहीच हरकत नाही आहे किंवा त्यांना दर्शनाला द्यायला काहीच हरकत नाही आहे. आपण गोव्याला ट्रिपला जातो, केरळला जातो, प्रत्येकाकडे गाडी असते, ऑलमोस्ट गाडी नसली तरी बसची सोय असते. बट ही संस्कृती आहे किंवा हे एक विचार आहेत जे आपणच त्यांना देऊ शकतो. मी जाते म्हणून मी सांगत नाही आहे. लहानपणापासून मी तर लग्न झाल्यापासून मी आणि निखिल एकही वर्ष आम्ही सोडलं नाही की आम्ही या देवदर्शनाला जात नाही. सखी आता 2 वर्षाचं होईल, 2 वर्ष आम्ही तिला 2 ठिकाणी नेलं आहे. बट माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण पाश्चात्य संस्कृती जी आहे आजूबाजूच्या त्यांचा आजकाल आपल्या मुलांवर खूप परिणाम होतो. बट हे कुठेतरी मागे नको जायला. सो ही आपली जबाबदारी पण आहे, आपली संस्कृती पण आहे, आपले विचार पण आहे, आपला धर्म पण आहे. सो तो त्यांना लहानपणापासून कळला गेला पाहिजे. जसं की आता तुम्ही शिवाजी महाराजांचं घ्याल, छत्रपती शिवाजी महाराजांचं, मी जोपर्यंत 4थीला जात नाही तोपर्यंत मला एवढी त्यांची आयडिया नव्हती. ऑनेस्टली सेइंग, घरात खूप मोठा फोटो होता, खूप मोठी मूर्ती होती, बट 4थीच्या वेळेस मला ते पुस्तकात कळाले महाराज खरे काय ते. तसं आजकालच्या लहान मुलांचं नाही आहे. त्यांना आपणच लहानपणापासून शिकवतो की बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, हे बोल, आणि ते शिकतायत, त्यांना महाराज कळतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. बट तसं आपण देवस्थानांच्या बाबतीत एवढं करत नाही जे की केलं गेलं पाहिजे. म्हणजे मे बी करतही असाल तुम्ही, पण जर नसेल करत तर वर्षातून एकदा जा, आपल्या लहान मुलांना घेऊन जा, त्यांना हे कळू द्या की वर्षातनं इथे जाणं खरंच चांगलं असतं. आपले पूर्वज जात होते, आपली आधीची पिढी जात होती, म्हणजे नक्की काहीतरी आहे तिथे. तिथल्या ज्या एनर्जीज असतात खरंच त्या असं काय म्हणतो आपण, तिथे गेल्यावरच कळतं तिथल्या काय त्या एनर्जीज असतात किंवा तिथे गेल्यानंतर जो आनंद होतो. एवढ्या गर्दीत पण आपण दर्शनासाठी तडफड करतो, सगळं तिथे जाऊन पूर्ण करतो. सो वर्षातून एकदा तिथे आपल्या लहान मुलांना न्यायला किंवा आहे त्यांना दाखवायला की अरे हे आपले कुलदैवत आहे, इथे आलं पाहिजे, हे आपलं देवस्थान आहे, इथे वर्षातनं आलं पाहिजे. आणि ही टोटली आपली जबाबदारी आहे जी आमच्या पिढीची आहे. त्यांना मी रिक्वेस्ट करून सांगते, माझ्या आजूबाजूचे जेवढे आहेत आय थिंक प्रत्येकजण वर्षातून एकदा जातं. नसेल जमत फाईन, बट तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. कारण जसं सांताक्लॉज जसा कळतो तसं आपलं वासुदेवही कळायला पाहिजे, ही यामागची विचारधारा आहे. म्हणून तुम्हाला सांगते. बस आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगते. मला ह्या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे जो तुम्हाला माझ्या बोलण्यात नाही कळत असेल. मी लिटरली अशी शिवर करत होती जेव्हा मी घेत होती तेव्हा. खूप खूप मोठी गोष्ट नसेल कोणासाठी मे बी, पण माझ्यासाठी आहे, कारण माझी ती खरंच मनापासून इच्छा होती आणि ती झाली आहे पूर्ण. आणि सध्या व्लॉग कंटिन्यू येत नाही आहे, त्याच्यामागे खूप रिझन्स आहेत, सगळे शुभ रिझन आहे. मी पुढच्या व्लॉगमध्ये सगळं सांगेल डिटेलमध्ये. आज हा व्लॉग खूप मोठा होतो आहे म्हणून, नाही तर मी आजच्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू केलं असतं. बट जे काही होतं आहे सगळं छान होतं आहे, त्यामुळे वेळ नाही भेटत आहे. बट पुढच्या व्लॉगमध्ये मी सविस्तर सांगते. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला आपल्या आजच्या व्लॉगमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.